तर आमदार वकील सगळे आता प्रतीक्षेत आहेत। या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्षांची वाट पाहिली जाते। अर्धा तास उलटून गेलेला आहे। 4:30 वाजता निकालाचं वाचन होणार होतं, 5 वाजून गेलेत, मात्र अद्यापही विधानसभा अध्यक्ष सेंट्रल हॉलमध्ये आलेले नाही। आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या त्यांच्या दालनामध्येच आहेत। आधीच धाकधूक, त्यामध्ये नार्वेकर हे सध्या उशीर करताना दिसतात। निकाल तयार आहे, मात्र नार्वेकरांची अर्ध्या तासापासून सर्व आमदार आणि वकिलांकडून प्रतीक्षा केली जाते। अध्यक्ष आता सेंट्रल हॉलकडे निघालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता सेंट्रल हॉलकडे निघालेले आहेत। पुढच्या काही मिनिटातच निकाल वाचनाला सुरुवात केली जाईल। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान भवनाच्या सेंट्रल हॉलकडे निघालेले आहेत। याच ठिकाणी सर्व आमदार आणि वकील त्यांची प्रतीक्षा करतायत। थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष आता सेंट्रल हॉलकडे निघालेले आहेत। काही वेळातच म्हणजे काही मिनिटात ते आता सेंट्रल हॉलमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। विधिमंडळाकडून जी लिंक देण्यात आली त्यावरून आपल्याला थेट हा निकाल पाहता येणार आहे। विधानसभा अध्यक्ष आता काही मिनिटात सेंट्रल हॉलमध्ये पोहोचतील। विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातील बैठक आता संपलेली आहे आणि राहुल नार्वेकर हे विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आता दाखल झालेले आहे। आणि आता मोठ्या प्रतीक्षेनंतर नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले। काही वेळातच आता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये निकाल वाचनाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल। 1 तास हे निकाल वाचन सुरू असणार आहे। दोन्ही गटाचे आमदार आणि दोन्ही गटाचे वकील देखील यावेळी सेंट्रल हॉलमध्ये दाखल आहेत। पात्र अपात्र कोण, शिवसेना कुणाची, काही मिनिटात याचा फैसला येणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या महानिकालाकडे आता या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत। अधिकाऱ्यांबरोबर अर्धा तास चर्चेनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच निकाल वाचनाला ते सुरुवात करतील। शिवसेना कुणाची, पात्र कोण अपात्र कोण याचा फैसला अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि थेट दृश्य आपण पाहतोय की आता विधानसभा अध्यक्ष सेंट्रल हॉलकडे निघालेले असताना ही दृश्य आपण पाहतोय आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच ते निकालाचं वाचन करणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हाती। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ सचिव यांच्यामध्ये नार्वेकरांच्या दालनामध्ये मोठी बैठक झाली। अर्धा तास ही बैठक चालली आणि त्यानंतर आता राहुल नार्वेकर हे सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले। मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नार्वेकर आता सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। अधिकाऱ्यांसोबत अर्धा तास चर्चेनंतर नार्वेकर अखेर आता सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले। पात्र अपात्र कोण, शिवसेना कुणाची याचा फैसला आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आहेत। निकाल वाचनाला आता 5 मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। तर ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। राहुल नार्वेकर हे आपल्या दालनामधून निघालेले आहेत, त्याची ही दृश्य आहेत। मात्र आता राहुल नार्वेकर हे विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। याच ठिकाणी दोन्ही गटाचे आमदार आणि दोन्ही गटाचे वकील देखील उपस्थित आहेत आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये महाफैसला येणार आहे। निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। तर निकाल वाचनाला पुढच्या 5 मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। राज्याच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हाती। शिवसेना कुणाची, पात्र कोण अपात्र कोण हे आज ठरणार आहे। त्यामुळे या महाफैसल्याकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं देखील लक्ष लागलंय आणि राहुल नार्वेकर आता सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। अवघ्या काही क्षणामध्ये अपात्रतेच्या निकालाचं वाचन केलं जाणार आहे। पुढच्या 5 मिनिटात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। ही काही दृश्य आपण पाहतो ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष आपल्या दालनामधून निघून सेंट्रल हॉलमध्ये जात असतानाची ही दृश्य आहेत। कोण अपात्र, शिंदे की ठाकरे, कुठल्याही क्षणी याचा फैसला येणार आहे। दोन्ही गटाचे आमदार सेंट्रल हॉलमध्ये अर्ध्या तासापासून नार्वेकर यांच्या प्रतीक्षेमध्ये होते। दोन्ही गटाचे वकील देखील अर्ध्या तासापासून सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत आणि अखेर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले। निकालामध्ये ठळक मुद्दे या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष वाचून दाखवतील। अवघ्या काही क्षणामध्ये अपात्रतेच्या निकालाचं वाचन सुरू होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये आता दाखल झाले आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता या निकालाचं वाचन सुरू होणार आहे। हा निकाल म्हणजे संपूर्ण देशासाठी आणि संपूर्ण राजकारणासाठी एक बेंचमार्क असेल असं देखील राहुल नार्वेकर यांनी आधीच म्हटलेलं आहे। त्यामुळे नार्वेकर काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याच्या आणि संपूर्ण देशाच्या नजरा लागून राहिल्या। तर कोण अपात्र, शिंदे की ठाकरे, कुठल्याही क्षणी आता याचा फैसला होणार आहे। शिवसेना कुणाची याचाही फैसला विधानसभा अध्यक्ष देणार आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। तर अवघ्या काही क्षणामध्ये निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। 5 मिनिटांमध्ये राहुल नार्वेकर हे महाफैसला आणि त्या निकालाचं वाचन करतील। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता या महानिकालाकडे लागलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील त्यावेळेला त्यातले प्रत्येक मुद्दे तुम्हाला आमच्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येणार आहेत।
थोड्याच वेळामध्ये या महानिकालाचं वाचन सुरू होईल. अवघ्या 5 मिनिटांमध्ये हा निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. राहुल नार्वेकर आता सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या आसनावर आसनस्थ झालेले आहेत आणि आता निकालाचं वाचन ते सुरू करतील पुढच्या काही मिनिटांमध्ये. एक्सक्लुझिव्ह